नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की तर या ठिकाणी अंजली आणि मामाला काही पटत नसतं, कारण अर्णवचं लावण्यावर प्रेमच नसतं. म्हणून आता त्याने ठरवलेलं असतं की तुला आता जाब विचारायचा की तू लावण्यासोबत का लग्न करतोय. तेव्हा आता अर्णव त्या ठिकाणी आलेला असतो. तेव्हा आता अंजली म्हणते, अर्णव का रे, तुझं लावण्यावर खरंच प्रेम आहे का, की काही प्रॉब्लेम आहे, तू लावण्याला का होकार दिला. तेव्हा आता मामा म्हणतो, हो तुझं काही लावण्यावर प्रेम नाही आहे, आमच्याशी खोटं नको बोलू, तुझी इच्छासुद्धा नाही आहे लावण्यासोबत लग्न करायची आत्तापर्यंत, आणि आता कसं काही तू तयार झाला लावण्यासोबत लग्न करायला. तेव्हा आता अंजली म्हणते, चिंटू तुझं ईश्वरीवर प्रेम आहे ना, खरं सांग. तेव्हा आता अर्णव आता त्याच्या बहिणीकडे म्हणजे अंजलीकडे बघतच राहतो एकसारखा, कारण त्याचं ईश्वरीवर खरंच प्रेम असतं. तेव्हा मामा म्हणतो, हे बघ तू ना लावण्याच्या नादात काही पडू नको, तू ईश्वरीसोबतच लग्न कर, तुला ईश्वरी आवडते ना, मग तुझ्या मनातलं सगळ्यांना सांगून टाक, तू का तयार झाला. तेव्हा आता अंजली म्हणते की ते ईश्वरी राकेशजी सोबत लग्नाला तयार झाले म्हणून तू लावण्याला होकार दिला ना, असं म्हणून आता अर्णवला जाब विचारत असते. तर दुसरीकडे आता ईश्वरी राकेशला सांगत असते की हे बघा, मला आहे ना, मी तुमच्याविषयी म्हणजे तुमच्यासोबत माझे स्वप्न नाही रंगवू शकत, मी तसा विचारसुद्धा नाही करू शकत तुमच्यासोबत लग्न करण्याचा. पण आता इकडे राकेशला काही थांबवलं जात नसतं. तर राकेश आता म्हणतो, मला तुम्ही 7 जन्म हवे आहे, मी तुमच्यासोबत 7 जन्म राहायला तयार आहे. आणि तिचा त्याचा हात धरतो, तिच्या हातात त्याचा हात धरतो आणि म्हणतो, हे बघा माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे. तर ईश्वरी म्हणते, नाही मी तुमच्याशी नाही लग्न करू शकत आहो, कारण मी ते स्वप्न नाही रंगवू शकत. तर त्याने तिला धरलेलं असताना सुद्धा ती खूप ऑकवर्ड फील करत असते. तिला कसं तरी वाटतं की राकेशने माझे हात धरले म्हणून तिला खूप वाईट वाटत असतं. तर मंडळी आता ईश्वरी येणाऱ्या पुढील भागामध्ये राकेशला नकार देऊन आता अर्णवला होकार देणार असते. हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.